त्यानंतर काही बातम्या आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। नागपूरच्या 350 वर्ष जुन्या चितार ओळीमध्ये गणपती बाप्पाची लगबग पाहायला मिळते। मूर्तिकारांची भारतातील सर्वात मोठी वस्ती म्हणून चितार ओळीची यावेळेस ओळख आहे। तर मातीच्या मूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा देखील अधिक कल दिसून येतोय। विदेशातून आलेल्या नागपूरच्या 3 सुना देखील याच चितार ओळीमध्ये खरेदी करायला येत असतात। मूर्तिकारांसह विदेश महिलांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। आहे आणि लहान मूर्त्या बनवून तयार झालेल्या आहेत। मोठ्या मूर्त्यांवरती हात फिरवणं, शेवटचा हात फिरवणं सुरू आहे आणि लोक आता आपल्या घरी मूर्त्या घेऊन चाललेले आहेत। काय नाव आपलं? माझं अमरीश शिर्के। अमरीशजी, आपल्याकडची मूर्ती आहे? हां, माझी मूर्ती मातीची मूर्ती आहे? मातीची मूर्ती आहे। किती वर्षापासून बसवताय? जवळपास 30 वर्षांपासून। 30 वर्षापासून। आपल्या आजची मूर्ती घेऊन आपल्या हाताने घेऊन चाललो। कितीला पडली? 2500 म्हणजे 2500 गणपती बाप्पा मोरया। तर आपण पाहू शकता की इथे चितार ओळीमधून आता लोक आपापल्या घरी मूर्त्या घेऊन जात आहेत आणि पुन्हा एक ती जी घोषणा आहे तीच ऐकायला मिळते, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी। आणि नागपूरच्या 3 सुनबाई इथे चितार ओळीमध्ये आम्हाला भेटल्यात आणि त्या गणेश मूर्त्या बघायला आलेल्या आहेत। त्या तिघांचा जन्म भारतातला नसला तरी आता त्या पूर्णपैकी भारतीय आहेत। यू ऑल 3 दो नॉट बॉर्न इन इंडिया बट यू आर परफेक्टली इंडियन नाव, राईट? Yes. Okay. Please identify yourself. What's your name and the country that you originally hail from? मेरा नाम अलेसंद्रा है। मैं ब्राज़ील से हूँ। Great. I live here in India since 10 years, and 3 years I'm living here in Nagpur. So you are married in a Marathi family in Nagpur? Marathi family. My husband is Bhavesh Nirvan, Oh, great. and we live here in Nagpur since 3 years. Yeah. Please tell us more about yourself. Yeah, my name is Jacqueline. I'm coming from Mexico, and I have been living in Nagpur since the last year. And married in Nagpur. Yeah, I'm married in Nagpur. And tell us about yourself. Hello, my name is Rosalba. मेरा नाम रोसाल्वा है। I am from Venezuela. Right, great. So 3 great ladies, 3 नागपूरच्या सुनबाई इथे। त्यांना मराठी बोलता येत नसलं तरी ते आता पूर्ण मराठी झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। मराठी तर या तिघांच्या चेहऱ्यावरती उत्साह पाहण्यासारखा आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ते वारंवार चितार ओळीमध्ये येऊन बघतात गणेश मूर्ती बनवताना, त्याचे शेवटचे हात फिरवताना आणि त्यानंतर गणेशोत्सवाचे पूर्ण 10 दिवस शहरात फिरून वेगवेगळे गणेशोत्सव आणि वेगवेगळे गणेश मूर्त्या पाहण्यात जो आनंद मिळतो, जी मजा येते ती अवर्णनीय असते असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।